नमस्कार, मी मनोज शिंदे. आज द गोल्डन टॉक या पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जे भारताच्याच नव्हे तर जगाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पटलावर ज्या गोष्टीनं प्रभुत्व मिळवलेलं आहे. एवढंच नव्हे तर आपल्यातला राग, लोभ, मत्सर, माया, जिव्हाळा ह्या गोष्टींनाही ही गोष्ट कधीकधी खतपाणी घालत असते. आणि म्हणून अगदी कवितेतच बोलायचं झालं तर खरंच कधी विचार केला आहे का तुम्ही की सोनं आपल्या आयुष्याच्या कणाकणात आहे ते? जन्मापासून ते वैकुंठापर्यंत तुमच्या सोबतीच आहे ते. बोलता बोलता बाबा म्हणतो, काय सोन्यासारखी मुलगी आहे माझी. आणि आई मुलाला जवळ घेत म्हणते, उपाशी नको झोपू बाळा, घे सोन्याचा घास घे. आजी म्हणते नातवास, भारी नोकरी मिळवलीस, माझ्या आयुष्याचं सोनं झालं. आणि आजोबांचा मित्र साथ सोडून गेला तर म्हणतो, सोन्यासारखा मित्र गेला माझा. सोन्यासारखा क्षण ताईच्या लग्नाचा आणि सोन्याचा थाट भाऊरायाचा. माणसांना आपल्या सोन्यासारखं जपावं म्हणत म्हणत घराची पंढरी अवघी सोन्याची करावी. अशी साठा उत्तराची कहाणी या सोन्याची, जपावी तुमच्या आमच्या सोन्यासारख्या मनाची. तुम्हाला कळालंच असेल, आज आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यातल्या अगदी अविभाज्य घटकाविषयी, ते म्हणजे सोनं. आणि आज आपल्याबरोबर ह्या विषयावर बोलण्यासाठी आले आहेत मिस्टर रवी काविडिया. सर, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. तर मित्रांनो, हे माझे जवळचे स्नेही आहेतच, पण अगदी लहान वयात ह्या सोन्याच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी पाऊल ठेवलं आणि आपल्या हुशारीच्या बळावर, अभ्यासाच्या जोरावर ह्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी पाऊल टाकत आहेत. तर मी रवी काविडिया सरांना विनंती करतो की तुम्ही थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन द्यावं. ही ज्वेलर्सची जी इंडस्ट्री आहे जिथं मी आहे, बेसिकली हे काय म्हणतो आपण, एक ॲक्सिडेंटल एंट्री झाली आहे माझी. आणि पूर्ण प्रॉपर हिंदी फिल्म कसं आपण डायरेक्ट करू शकतो तशा टाईपची आमची एंट्री, आमची म्हणजे माझ्या टोटल फॅमिलीची या गोल्ड इंडस्ट्रीमध्ये त्याची एंट्री झाली आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे स्टार्ट बेसिकली माझ्या वडिलांनी केलं आहे, जगदीशजी कावेडियांनी. आणि त्यांनी स्टार्ट करताना अगोदर ते एक नॉर्मल भांड्याच्या दुकानात दुकान चालवायचे. एक भांड्याच्या दुकानातून डिरेक्टली गोल्डमध्ये जाणं हीच एक खूप मोठी एक वेगळी झेप होती आमच्यासाठी. एक काळ असा आला जिथं माझे आजोबा, आजी आजोबा यांनी एक कॉल घेतला की चला आता चारी भावं सेट झाली आहे, प्रत्येकाने आपापलं बिझनेस सांभाळावं, आपापली फॅमिली सांभाळावी आणि आपापला प्रपंच चालवावा. म्हणजे ते भांड्याचाच व्यवसाय जो होता तो 4 जणांमध्ये डिवाईड झाला. येस, नो, भांड्याचा जो व्यवसाय होता हे माझे वडील बघत होते. आणि त्यांचे छोटे भाऊ प्रदीप कावेडिया, इज नो मोर, पण ते होते सोबत. आणि अजून 2 भाऊ आहेत. पहिले सगळ्यांनी आपापलं एज्युकेशन कंप्लीट केलं. इवन माय डॅड, त्यांनी लॉ कंप्लीट केलं. माझे अंकल इंजिनियर कंप्लीट केलं. माझे दुसरे अंकल आहेत, त्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. पण प्रत्येकाच्या ब्लडमध्ये मारवाडीच्या रक्तात असतो बिझनेस करणे. तर हे प्रत्येकाचं ह्यातच होतं की नाही, आपल्याला बिझनेस तर करायचाच आहे. होम अप्लायन्सेसचे आम्ही 2 शोरूम टाकले, जे माझ्या 2 अंकल्समध्ये गेले. आणि माझ्या पप्पांकडे भांडीचं दुकानाचं हे आलं. हा भांड्याचा व्यवसाय कुठल्या एरियात होता? इट्स इन दापोडी. दापोडीमध्ये आम्ही टाकला होता तो. आणि तो ही सुद्धा आम्ही बरेच वर्ष चालवला. बेसिकली भांडी नाही तर त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही स्टार्ट केलं ना, त्यावेळेस भांडी, त्याच 200 स्क्वेअर फीटमध्ये कपडे छोटेसे जे मल्टी बिझनेस या एकाच दुकानात हे 2-3 वस्तू आम्ही ठेवायचो की बाबा इथं भांडी, जे मी नाही बघितले ऑफकोर्स, माझे वडील मला सांगतात की थोडीशी भांडी असायची, थोडेसे कपडे असायचे, मग आपण ट्रेड करायचो त्याच्यामध्ये. मग कसं हळूहळू त्यांनी ते वाढवलं. नंतर कपडे टोटली बंद केले, भांडीला एकदम मोठं एक्सपॅन्शन दिलं. एवढं एक्सपॅन्शन दिलं की भांडीचं गोडाऊन आम्हाला ठेवावे लागले. आणि लिटरली आम्ही दिवाळीमध्ये 24-24 तास दुकान आमचे उघडे असायच्या, रात्रभर उघडे असायच्या. हार्डली 3-3 तास झोपायचं, एक भावाने 3 तास झोपायचं, दुसऱ्याने 3 तास झोपायचं आणि परत लागायचं कामाला. ही साधारणपणे कुठल्या काळातली गोष्ट? ही 85-90ची गोष्ट करतोय मी. येस.
ज्यावेळेस म्हणजे एवढं काही टेक वगैरे नव्हता, काहीच नव्हतं. आपलं जुनं रीतीप्रमाणे आपण बिझनेस Right, करायचो. right, right, हे right. त्यावेळेसची गोष्ट आहे. आणि मी सुद्धा बघितलं आहे की आम्ही म्हणजे ज्यावेळेस माल यायचा इट वॉज लाईक ह्यूज टेम्पो भरून भरून माल आतमध्ये कुठंतरी जिथं जागा भेटेल तिथं माल ठेवणे. कोंबून ठेवणे. हां, हे असं त्या काळाची हे आहे, हां. गोष्ट आहे. ऑल ऑफ अ सडन माझ्या वडिलांना माहीत नाही काय आलं की म्हणे नाही मी आता नवीन काहीतरी सुरुवात करणार. आणि सुरुवात करता काय करायचं हेच त्यांच्या लक्षात येत नव्हतं. देन अचानकच आमचे नातेवाईक आहेत, भरत मेहता आणि ललित मेहता. बेसिकली हे 2 भाव जे मुंबईवरून बिलॉंग करतात, पप्पांच्या मावशीची मुलं, आणि पुण्यात येतात काही फंक्शन च्या निमित्ताने घरी राहतात. आणि पप्पांना विचारतात की बाबा काय विचार चालला आहे तुझा. तर ही वॉज लाईक यार मला काहीच कळत नाही आहे की मला पुढं काय करायचं आहे. आता मी जस्ट दुकानावर जातो आहे, बसतो आहे, पण पुढं काय करायचं आहे हे मला माहीत नाही आहे. आणि हां, माझा असा विचार चालू आहे की बाबा मी स्टेशनरीची दुकान टाकतो किंवा मग कपड्याची दुकान टाकतो आणि बसतो. बिकॉज दिस इज व्हेरी इझी ॲक्सेसिबल की बाबा स्टेशनरी, कपडे, भांडी हे ओके आहे Very easy आमच्यासाठी. to manage, या व्हेरी very इझी easy टू to procure. येस. हां, Okay. म्हणजे जास्त काही करायची गरज नाही हां, आहे. हां, हां. आणि सेल्समॅनशिप तर माझ्या वडिलांकडे होती आणि लोक ओळखत होते आम्हाला बऱ्यापैकी बिकॉज वी वर एस्टॅब्लिश लास्ट इन दापोडी फ्रॉम लास्ट 25-30 इयर्स. तर एवढं काही प्रॉब्लेम नव्हतं. त्यांना वाटलं की हे जे आहे हे आपण इझिली करू शकतो. येस, भरत मेहता आणि ललित मेहता आले. ते म्हणतात की काय करतोय तो. म्हणे एक काम कर, तू गोल्डचं बिझनेस चालू कर. ओके. Yes. एकदम कॉन्ट्रास्ट. हां, गोल्डचा बिझनेस चालू कर. Okay. माझे वडील वॉज लाईक बाबा मी आजपर्यंत बिस्किट फक्त चहासोबत खाल्लाय. मी कधी हातातही घेतलं नाही. मी कुठं गोल्डचा बिझनेस चालू करणार आहे. नॉट पॉसिबल ना, की अचानक कोणी कस्टमर आला आणि खोटं सोनं जरी दिलं तर मला थोडी लक्षात येणार आहे मी काय घेतोय ते. तर त्यांचं त्यावेळेस जो सपोर्ट होता ना, की बाबा तू बिझनेस कर, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुला काही लागेल तर आम्ही 3 भाऊ आहोत, आम्ही एक येऊन बसू. तुला कसं स्टार्टअप करायचं, कसं सेटअप करून द्यायचं हे सगळी आमची जबाबदारी. त्यांचं हे म्हणणं झालं आणि मला वाटतं दुसऱ्या दिवशी तर माझे वडील वॉज लाईक आर्किटेक्टला बोलवलं, इंटिरियरला बोलव, कसं दुकान बनवायची, काय करायचं. क्या बात कुठंतरी त्यांचं सबकॉन्शियस माइंडनी माहीत नाही त्यांना हे प्रोत्साहन दिलं. आणि तसंही वडील थोडेसे डॅशिंगच होते त्यावेळेस, आजही आहेत, पण त्यावेळेस थोडे जास्तच डॅशिंग होते की ठीक आहे काय होईल ते बघू. तर त्या फ्लोमध्ये ते गेले आणि थँकफुली त्यांनी तो फ्लोमध्ये गेले तर आज आपण बऱ्यापैकी त्याच्या ह्या इंडस्ट्रीमध्ये आहोत. तर दिस इज हाऊ ही एंटर्ड इन टू गोल्ड. ओके. येस, दिस इज हाऊ ही एंटर्ड इन टू गोल्ड. आणि तो ठीक आहे स्टार्टिंगचा टाईम थोडा टफ असतो, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आमच्याकडे कस्टमर बेस होता भांडीचा, जे 20-25 वर्षाचं पप्पांचं संबंध होते लोकांसोबत, तर तो एवढं काही आम्हाला त्यावेळेस टफ नाही गेलं. तिथून तेच कस्टमर आमचे गोल्डमध्ये कन्वर्ट झाले लगेच. आणि त्यांना एक टोटली एक विश्वास, जे आपण म्हणतो की सोनार, कोणत्याही सोनाराकडे गेलो तर तुम्हाला त्याच्यावर ट्रस्ट असायला पाहिजे. राईट. तर ते सोनार बघून आलेच नाही, ते त्या माणसाकडून बघून यायचे आमच्याकडे. राईट. आणि विशेष म्हणजे ती लोक आजही आमच्याकडे येतात. ती नाही, त्यांची जनरेशन्स, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, तेही आज आमच्याकडे फ्लो त्यांचा चालू आहे. सो बेसिकली बिझनेसमध्ये व्हॅल्यूज आपण जे म्हणतो तर त्यातली सगळ्यात मोठी जी व्हॅल्यू असते ट्रस्ट, ही ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड होती. येस, बाबांनी ती एस्टॅब्लिश करून दिली होती सरांनी. Yes, yes. आणि मग त्याच्यानंतर तोच लिगसी आपण पुढे घेऊन सोन्याचा बिझनेस चालू केला. मला वाटतं कोणताही बिझनेस असेल ना, ट्रस्ट हा खूप महत्त्वाचं फॅक्टर आहे. ज्याच्याकरून बिझनेस बघा, बिझनेस करायला तर प्रत्येक दुकानात तुम्हाला तो माल भेटतो. प्रत्येक प्रोडक्ट जो आहे तो आजच्या तारखेला कॉमन आहे. पण ज्यावेळेस कोणताही ग्राहक तुमच्या शोरूममध्ये स्टेप इन येतो आहे, तो म्हणतो आहे नाही मी ह्याच्याकडे नाही ह्याच्याकडे घेणार, तर त्याची व्हॅल्यू ॲज अ शॉपकीपर, ॲज अन ओनर तुम्हाला त्या कस्टमरची व्हॅल्यू कळायला पाहिजे की त्यांनी काय एवढे दुकानं सोडून, एवढे शोरूम सोडून आपल्याकडे जो येतो आहे तर आपल्याला त्याला त्याची व्हॅल्यू द्यायला पाहिजे. कस्टमर छोटा असू शकतो, मोठा असू शकतो, कसाही असू शकतो, अगदी बरोबर. पण ज्यावेळेस तो सगळी दुकानं सोडून आपल्याकडे येतो आहे त्याला ती व्हॅल्यू भेटायलाच पाहिजे. राईट. सो आता हे सगळं बाबांपर्यंत झालं.
तुमची एंट्री कशी झाली आणि तुम्ही जसं म्हणताय की 1984-85 सालातली ही गोष्ट आहे, त्याच्यानंतर 1-2 वर्षात आपण पकडूयात की सोन्याचा बिझनेस चालू झाला. नाही, वी स्टार्टेड इन 97. Okay. 1997, येस. ओके. Yes. मग त्यावेळेस कदाचित आपण 7वी-8वीत असू. मी डॉट 7th होतो त्या Rightly काळी. said. येस, 7th. राईट. एक्झॅक्टली. तुमची एंट्री ह्या बिझनेसमध्ये कशी झाला, तुमचा प्रवेश कसा झाला? ती पण एक ॲक्सिडेंटल एंट्री आहे. ॲक्सिडेंटल एंट्री मीन्स लिटरली ॲक्सिडेंटल एंट्री. 97 आम्ही बिझनेस चालू केला आणि अनफॉर्च्युनेटली 98 माझ्या वडिलांचं बाईकवरून ॲक्सिडेंट झाला आणि त्या काळामध्ये ते बेड रिडन झाले. बेसिकली ही बाईक स्किड झाली आणि मल्टिपल फ्रॅक्चर झाले. माय डॅड म्हणजे असे ऑलरेडी फिजिकली हँडिकॅप्ड आहेत अगोदरपासून. येस, म्हणजे जन्माच्या 2-3 वर्षापासून त्यांना पोलिओ आहे. ओके. येस, पण बॅकबोनमध्ये त्यांना रॉड आहे जन्मापासून. आय मीन लाईक वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून. तर त्यांचे स्ट्रगल एक वेगळ्या लेवलचे आहेत, आपण काहीच नाही आहोत त्याच्यासमोर. तरी त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांचा हा ॲक्सिडेंट झाला तर ही वॉज बेड रिडन फॉर अराउंड 1-1.5 वर्ष. हां, आणि त्या काळी मग जसं मी आपल्याला सांगितलं की प्रत्येकाला आपापली बिझनेस दिली होती. सो देअर वॉज नो हेल्पिंग हँड ॲज सच. असं नव्हतं की कोणी येत नव्हतं, पण असंही होतं की आपण कुणाला बोलवणार त्यांचं काम सोडून, तर दॅट वॉज नॉट फिजिबल. ऑब्व्हियसली. तर कुठंतरी माझे आजोबा बसायचे, पप्पा बेड रिडन होते 1-1.5 वर्ष. आणि मग त्या काळामध्ये ते फोर्सफुली माझ्यावर आलं की बाबा स्कूल कर आणि स्कूलिंग झाल्यावर तुला दुकानावर जावं लागेल. बिकॉज आजोबा आहे, एज फॅक्टर होता. आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस मी बसायचो ना, तर मला काहीच कळायचं नाही की हे काय चाललं आहे. है ना, कोणी येतोय, देतोय, पैसे घेतोय, चांगलं वाटतंय, मस्त पैसा येतोय, ओके गुड. पण त्याच्यामध्ये नॉलेज ज्यावेळेस खरंच लक्षात आलं की बाबा नाही, ही इंडस्ट्री जी आहे दिस इज समथिंग बियॉन्ड द लिमिट्स. इथं काहीतरी वेगळं नक्कीच आहे. आणि त्यावेळेस मला थोडं तो इंटरेस्ट गेन झाला. पण तरी मी शुअर नव्हतो की मी परत या इंडस्ट्रीमध्ये येईल का नाही. कारण सकाळी उठायचं, दुकानाचं शटर उघडायचा, दिवसभर बसायचं, रात्री उशिरा झोपायचं, हे सगळं काही माझ्या कॅरेक्टरला मॅच करत नव्हतं त्या काळी. पण डेस्टिनी फिक्स असते, आपल्याला त्या डेस्टिनी थ्रू जावंच लागतं. तर हां, तो टाईम होता. नंतर परत माझं कॉलेज सुरू झालं आणि तोपर्यंत डॅड वॉज बॅक इन टू बिझनेस. ओके. हां, ही वॉज बॅक इन टू बिझनेस. त्यांनी मला क्लिअर इंटिमेट केलं की रवी, यू गो अँड कम्प्लीट युअर एज्युकेशन. कारण एज्युकेशनशिवाय मी तुला येऊ देणार नाही बिझनेसमध्ये. कारण एज्युकेशन नसेल तर तुझं जो विजन आहे तो क्लिअर राहणारच नाही आहे. आणि त्या काळी पण मला पप्पा म्हणायचे की बाबा बघ, तुला जर वाटत असेल तर तू बिझनेसमध्ये ये. तुला जर वाटत नसेल की बाबा नाही, तू ह्याच्यापेक्षाही काहीतरी चांगलं करू शकतो, यू शुड गो फॉर इट. ही वॉज व्हेरी क्लिअर अबाउट इट की बाबा नाही, मला काही याला फोर्स करून आणायचं नाही आहे. आणि परत सेम रिपीट झालं, हिस्ट्री रिपीट झाली. ही अगेन मेट विथ अन ॲक्सिडेंट वेन आय वॉज इन कॉलेज. आणि तो पॉईंट होता ज्यावेळेस मला एक कळालं की बाबा आता सगळं काही ठीक आहे, आता आपल्याला इथूनच सुरुवात करायची आहे. आणि तिथून मग मी माझं 100% द्यायला सुरुवात केली. सो धन्यवाद रवीजी, तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन दिलीत आणि ही इन्फॉर्मेशन मला खात्री आहे की आपल्या ऑडियन्सला खूप महत्त्वपूर्ण ठरेल. त्यांच्यासाठी ही खूप छान माहिती आहे. आपण नक्कीच पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूया. माझ्या अजून काही प्रश्न तुमच्यासाठी तयार आहेत. सो पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटून त्या प्रश्नांचं निरसन करून घेऊयात. धन्यवाद. ज्यावेळेस मी बिझनेस जॉईन केला, प्रत्येकजण आपापली क्वालिटी मेंटेन करायचा. देअर वॉज नो स्टँडर्ड्स. मी सांगेल की एका आठवड्यातच आम्ही हा डिसिजन घेतला की सगळं काही जो स्टॉक आहे आपल्याला KDMमध्ये कन्वर्ट करायचा आहे. भांड्यांचा बिझनेस केला होता, ते पण कावडिया नावानेच होतं. प्रत्येकजण आम्हाला कावडिया नावाने ओळखायचा. ते नाव लगेच कस्टमरला क्लिक होईल की अच्छा, तो कावडिया म्हणजे हाच कावडिया, चला तिथंच जाऊया.